अकोला शहरात फ्लेवर्स ऑफ इंडिया फ्रूट ट्रेड आणि प्रॉपर्टी एक्स्पोची 3 दिवस रंगत होती। रोटरी क्लब ऑफ अकोला मेटाउनच्या युवा तसेच कल्पक टीमला व्यापार उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची साथ मिळाली। देशाच्या विविध भागातील खाद्य संस्कृतीचा स्वाद अकोलेकरांना घेता आला, तसेच विविध कंपन्यांचा सहभाग होता। गौरक्षण रोडवर गौरक्षणाच्या मागील मैदानावर FOI नगरीमध्ये स्टॉल होते। पॅगोडा पद्धतीच्या स्टॉलची रचना अतिशय सुबक होती। 31 ऑक्टोबर आणि 1 आणि 2 नोव्हेंबर असे 3 दिवस अकोलेकरांसाठी पर्वणी होती। प्रमुख आयोजक आणि भागीदार यांच्या सहकार्याने रोटरी इंटरनॅशनलद्वारे आयोजन करण्यात आले। प्रायोजक SS खरोटे सुवर्णकार प्रायव्हेट लिमिटेड, सहयोगी प्रायोजक खंडेलवाल सिल्वर्स, बाके बिहारी, इम्प्रा सोल्युशन्स, द्रौपदी डेव्हलपर्स आणि विठ्ठल ऑइल गौरक्षण संस्था होते। फूड पार्टनर श्रीनिवास माखनचोर, इव्हेंट सपोर्टर मध्ये ऑरा इव्हेंट्स अँड डेकोर यांच्याकडे होती। एक्सपोजमध्ये प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल्स, होम अप्लायन्सेस, बिल्डिंग मटेरियल्स, हाऊसवेअर, किचनवेअर, लाईफस्टाईल, फॅशन, इंटिरियर्स, होम डेकोर, हँडलूम, हस्तकला तसेच बँकिंग आणि फायनान्स अशी विविध दालने होती। 3ही दिवस बॉलिवूड आणि सूफी संगीतासह लाईव्ह संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल होती। लहान मुलांसाठी किड्स झोन, सकाळी नॉलेज वर्कशॉप होता। अकोलेकरांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। नमस्कार दर्शकों, मैं विक्रम, मी एंकर नेहा। हम दोनों आए हैं यहाँ पर टेस्ट ऑफ इंडिया यानी FOI एक्सपो 2025। VHB कॉलनीच्या भव्य दिव्य प्रणांगणामध्ये हा एक्सपो इथे ऑर्गनाइज झालेला आहे आणि विशेष म्हणजे काल याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज सॅटर्डे आणि संडे 2 मोठे दिवस तुमच्यापर्यंत जुळलेले आहेत आणि विशेष म्हणजे सुट्टीचे अवघे दिवस आहेत, त्यामुळे इथे व्हिजिट द्यायला मात्र विसरू नका। फूड ट्रेड एंड प्रॉपर्टी सब कुछ यहाँ पे एक्सपो में आपको देखने के लिए मिलने वाला है। अभी आप सोच रहे होंगे हिंदी मराठी सब मिक्स हो रहा है, क्या हो रहा है? तो ऐसा ही सारा मिक्स इसके अंदर भी आपको देखने के लिए मिलने वाला है। क्या क्या है ये हम दोनों आपको बताने वाले, चलिए हमारे साथ। चला तर मग जाणून घेऊया थोड्या जनतेच्या प्रतिक्रिया। पहिली गोष्ट तर मी खूप खूप धन्यवाद अकोलाकरांचा आणि FOI त्यांनी बोलवलंय असं एक्झिबिशन। मी फर्स्ट टाइम फूड रिलेटेड बघतोय जे एवढ्या ह्यूज लेवलवर होत आहे आणि अकोल्यात मी नेहमी परफॉर्म करायला येतो तसं, आणि अकोलेकरांनी जे प्रेम मला नेहमी दिलेलं आहे ते प्रेम आताही दिसत आहे। माझं काम आहे गाणं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लाईक मी फक्त मनापासून गातो, लोकांसाठी गातो आणि लोकांकडून जे प्रेम भेटलं आहे स्पेशली अकोलेकरांकडून म्हणजे मी एक्सप्रेस नाही करू शकत, कारण की they just love me, I can say. They just love me and मी त्यासाठी खूप ग्रेटफुल आहे की देवानी संधी दिलेली आहे, अकोलेकरांनी संधी दिली आहे। तर खूप खूप धन्यवाद अकोलेकरांचं, FOIचं, औरा इव्हेंटचं, सगळ्यांचं। आमच्या RRCनी पण याची दखल घेतली आहे बरं, त्याच्यामुळे मी आज तुमच्याशी बोलते आणि खूप मोठ्या सिंगर्सला जोडण्याची, मला भेटण्याची खूप उत्सुकता आणि मी शेवटी भेटले। बरं, आमच्या सगळी जनता तुम्हाला बघताय, तुम्ही काय त्यांना सांगाल की एक्सपो बद्दल तुम्हाला जेवढंही आतापर्यंत तुम्ही बघताय पण आणखी काही जनता इथे आलेलीच नाहीये? मला असं वाटतं पर्टिक्युलरली की काल तरी थोडा पाऊस होता, पण आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, 2 दिवसाचा एक्सपो उरलेला आहे, वीकेंड आहे आणि इथे खाण्याची जी प्रचंड गर्दी झालेली आहे, मी जेवढं बघतोय इथे प्रत्येक स्टॉलवर इतकी व्हेरायटी आहे खाण्याबद्दल। आय एम ऑल्सो बिग फूडी आणि मी म्हणजे लाईक आफ्टर परफॉर्मन्स आय एम रिअली एक्सायटेड की मी ऑलमोस्ट आय ट्राय की सगळं मला चाखायचं आहे। सो मला असं वाटतं की अकोलेकरांनी ही संधी न दवडता नक्की या, तुम्ही आता येऊ शकता, कारण की 10 ते 11 पर्यंत हे चालू राहील रात्री। आमचा लाईव्ह बँड पण सुरू आहे सध्या, तर तुम्ही खाण्यासोबत म्युझिकचा पण आस्वाद घेऊ शकता। तर मी नक्की म्हणेन की आजही या आणि उद्या पण प्रचंड गर्दी करा, कारण की इथे उद्या पण लाईव्ह म्युझिक आहे। सो मला असं वाटतं की ही एक ते म्हणतात ना खाणं आणि गाणं एकत्र आलेलं आहे, तर ही सुवर्ण संधी अकोल्यात आलेली आहे। गाण्यासोबत खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि असेच काही खवय्ये आपल्यासोबत जुडलेले आहे, बघूया त्यांचा आनंद। काय वाटलं तुम्हाला एक्सपो मध्ये येऊन, काय विशेष? खूप छान आहे, पंजाबी जे आहे एकदम छान आहे, तर छोला कुलचा वगैरे म्हणजे अकोल्यात नवीन पॅटर्न आलेला आहे पंजाबी। त्याच्यानंतर एक राजस्थानी पॅटर्न आहे इथे हे साईडला, यांचा पण खवय्ये आहे, स्वीट आयटम आहे तो चांगला आहे आणि आनंद जो मोसमचा घेऊन राहिलो, फक्त आता पावसाची वाट पाहून राहिलो की पाऊस जर आला तर खूपच छान होतो। वाट नाही बघायची, पाऊसच नाही आला पाहिजे। नाही पाऊस आला थोडा तर अजून छान वाटेल। काय फूडची टेस्ट तुम्हाला कुठली आवडली? छान आहे, आम्ही छोले कुलचे ट्राय केलेले, आता अजून बरंच ट्राय करायचं राहिलं आहे। म्हणजे ही पहिलीच? हा, पहिलीच डिश आहे। इथे येऊन तुम्हाला कसं वाटलं? छान वाटून राहिलं आहे।
म्हणजे असं फंक्शन सारखं असं गाण्यासोबत खाण्याचा आनंद आनंद आणि फंक्शनला आलो असं वाटते. वाटतंय ना असं? नक्कीच. परत त्या आणि ही दखल आमच्या आरआरसीने पण घेतली आहे. मात्र ही दखल आरआरसीच्या माध्यमातून सगळी जनता घेते, आमचं चॅनल पण घेत आहे. काय तुम्ही आज आपल्या जनतेला सांगाल? येऊन पहा, ट्राय करून पहा, छान आहे. त्यासोबत खाटवर बसून प्रॉपर पंजाबचा फील तुम्ही इथे घेतलेला आहे. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटत आहे. नक्कीच हो खूप छान आहे. पंजाबला गेल्यासारखं वाटतंय हो खाटवर बसून. हो ना हो ना खाटर बसल्या नाही अजून बसते आता. बघा मी सुद्धा पंजाबला गेली नाही, पण मी पंजाबला आली असं समजूया. वेटिंगवर आहेत सध्या. म्हणजे विशेष म्हणजे इथली पंजाबी डिश किती उत्कृष्ट आहे त्यासाठी तुम्हाला इथे एकदा व्हिजिट द्यावं लागेल. इथली टेस्ट तुम्हाला अनुभवावं लागेल. गांव का एकदम नेचुरली आता है, गांव का हमारा पूरा. अच्छा वही ग्लास में लस्सी बिस्सी मारने वाले हो? लस्सी वस्सी तो मारनी पड़ेगी ना, घेवर वगैरह खाने पड़ेंगे ना. राजस्थानी, गुजराती है, मारवाड़ी है. घेवर के साथ लस्सी का गिलास भी पियोगे? गुल्ला खाएंगे, गुल्ला. ठीक है ठीक है ठीक है. लस्सी और घेवर तो चाहिए. जुड़ने के लिए कांदा कचौरी भी चाहिए. राजस्थानी. जुड़ने के लिए बहुत बहुत धन्यवाद. एक्सक्यूज मी सर, टेस्ट कैसा लग रहा है? एक नंबर है ना. एक नंबर है. तो देखिए यहाँ पे खाने का टेस्ट ले रहे हैं, पूरी फैमिली के साथ आए हैं और मजा आ रहा है. बढ़िया लग रहा है टेस्ट. चलिए कैसा लग रहा है भाई, टेस्ट वगैरह कैसा लग रहा है? मस्त लग रहा है. मस्त लग रहा है. क्या क्या लिया आपने? पनीर ले लिया, ये ले लिया, छोले कुलचे, कचौरी ले ली. क्या बात है. मैम आपको कैसा लगा? बहुत अच्छी टेस्ट है. अच्छा, जो म्यूजिक चल रहा है उसका मजा आ रहा है? बहुत ही बढ़िया, एकदम मस्त. कैसा लग रहा है सर एग्जीबिशन में यहाँ पे? कुछ तो अकोला में एटलीस्ट हो रहा है कम से कम, है कि नहीं? पर अकोला में क्या है और कुछ एटलीस्ट बच्चों के साथ में घूम सकते हैं, कुछ एंजॉय कर सकते हैं, कुछ खा सकते हैं, कुछ नया देख सकते हैं. अकोला में सब कुछ है जो बिग बड़े सिटीज में होता है, अकोला में भी है. तो यहाँ पे इस एग्जीबिशन की क्या खासियत लगी आपको, या कौन सी चीज अच्छी लगी? सभी एक जगह पर है. तुम फ्यूचर प्लान कर सकते हो यहाँ बैठ के, तुम अपना है ना, सपने भी देख सकते हो, सपने साथ छोटे भी देख सकते हो यहाँ पर. क्या बात है. जी चलो, थैंक यू. देखिए प्रेजेंट को एंजॉय कर सकते हैं और फ्यूचर को प्लान कर सकते हैं, और क्या चाहिए.